श्री स्वामी समर्थ। ही कथा आहे एका गरीब शेतकऱ्याची। त्याच्याकडे कोणतीही शेती उरली नव्हती, कुठलीच जमीन उरली नव्हती। तो नेहमी आपल्या नशिबाला दोष देत असे की देवा, तू माझ्याकडून सगळं हिरावून घेतलंस। त्याच्याकडे फक्त 2 बैल आणि 1 बैलगाडी उरली होती। त्याच बैलगाडीवरती आपलं जीवन चालत होतं। गावातून शहरात सामान घेऊन जात असे आणि शहरातून गावात जे काही लोकांनी मागवलं असेल ते परत घेऊन येत होता। सामान डिलिव्हरीचं काम करून तो आपलं जीवन जगत होता। पावसाळ्याचे दिवस होते, खूप पाऊस पडला होता। रस्त्यावर सगळीकडे चिखलच झाला होता। तो शहरातून परत येत असताना त्याची बैलगाडी चिखलात अडकली। संध्याकाळ होत आली होती आणि थोड्याच वेळात रात्र होणार होती। त्या शेतकऱ्याचं डोकं फिरून गेलं। तो गप्प बसून राहिला आणि जवळच्या एका झाडाखाली बसला। देवाला विचारू लागला, किती दुःख दिलंस रे देवा। आता या रस्त्यावरून कुणीच जाणार नाही। रात्र होईल, ही गाडी इथेच अडकून राहील आणि मी काहीच करू शकणार नाही। आजची माझी कमाई पण जाईल। तेवढ्यात तिकडून एक संत जात होते। त्याने विचारलं, बाला, किती काळ देवाला दोष देत बसणार? स्वतःही काही प्रयत्न कर। शेतकऱ्याने उत्तर दिलं, दिसत नाही का, 2 बैल ताकद लावत आहेत, तरी गाडी हलत नाही। संत म्हणाले, बाला, तू स्वतः तरी प्रयत्न केलास का? शेतकऱ्याने त्यांची गोष्ट ऐकली। तो उठून गेला आणि गाडीला धक्का दिला। थोड्याच प्रयत्नात गाडी बाहेर आली। संत म्हणाले, बाळा, एवढंच लक्षात ठेव, आयुष्यात नेहमी नशिबाला दोष देत बसायला नकोस। स्वतः किती मेहनत केलीस याकडे पण लक्ष दे। जेव्हा मेहनत 100% असेल तेव्हा नशीबही तुमच्या पाठीशी उभा राहील। श्री स्वामी समर्थ।